शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने 13% लाभांश जाहीर। सांगली जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। यावेळी सभासदांना 13% लाभांश देत असल्याचे जाहीर केले। पतसंस्थेचे चेअरमन नामदेव मदने यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा अहवाल सभासदांच्या समोर सादर केला। तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ सांगली जिल्ह्याचे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। सभेमध्ये महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे यांनी महासंघाने केलेल्या कार्याचा आढावा देऊन खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली। शिक्षक महासंघ व शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच सभासद गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे प्रमुख मार्गदर्शक जनार्दन खराडे तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी प्रकाश खेडकर, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे संचालक व शिक्षक सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद जैनापुरे, शिक्षक महासंघाचे राज्य सहसचिव राजेंद्र कोरे प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक नेते तथा शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक पाबा पाटील यांनी भूषवले। प्रमुख अतिथी जनार्दन खराडे यांनी पतसंस्थेचे व महासंघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले। महासंघाचे पदाधिकारी व पतसंस्थेच्या संचालकांचे हार्दिक अभिनंदन केले। प्रशासनाधिकारी प्रकाश खेडकर यांनी महासंघ व पतसंस्था यांच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी, शाळा व समाज यांच्यासाठी अनेक उपक्रमांमधून मदत करीत असते, याबद्दल सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले। यावेळी शिक्षक महासंघाचे शिक्षक नेते पाबा पाटील, नीरा हिनवार, मुसा तांबोळी, महेश सपकाळ, युवराज वैदंडे, DB कांबळे, अश्विनी गोरे, अरविंद चव्हाण, रमेश शिंगाडे, DB जाधव, गुरुप्रसाद गुरव, सचिन चौगुले, सचिन कदम, विभावरी राजोपाध्ये, संगीता घाटगे, स्वाती कवठेकर, राजश्री डिगे, अर्चना कांबळे, देवयानी कवठेकर, पतसंस्थेचे चेअरमन नामदेव मदने, व्हाईस चेअरमन मधुरा काळे, सेक्रेटरी DB कांबळे, जीवन चव्हाण, बाबासाहेब भोसले, धनराज गवळी, प्रकाश कदम, गणेश गुरव, लहू पवार, सुनीता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।